लोक म्हणत होती तुम्ही पेंट करू नका मूर्ती, बाहेर जा पेंटला. पण पोरांची इच्छा होती की आपण पेंट करू मूर्ती, म्हणून आम्ही घेतली करायला. बघू आता. आधी मूर्ती आमची अशी होती आणि मनात एकच विचार होता की ही फक्त मूर्ती नाहीये, ही आपली बाप्पांची मूर्ती. म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं बाप्पाला आपण आपल्या हातानेच रंगवायचं. पेंटिंगचं थोडं सामान घेतलं आणि हे ड्रेपरी. सगळ्यात आधी मूर्तीला सँडपेपरने अगदी काळजीपूर्वक घासलं आणि मग प्रायमरचा पहिला हात दिला आणि तो सुकल्यानंतर पुन्हा एकदा घासून घेतली आणि मग प्रायमरचा दुसरा हात दिला. आणि मंडळाची पोरं काम खूप मन लावून करत होती, कारण बाप्पाच्या अंगावरती प्रत्येक रंग सुंदरच नाही तर तो मनापासून केलेला असावा असं आम्हाला वाटत होतं. आणि मग हळूहळू आपल्या हाताने बाप्पाचं रूप खुलत गेला. आज मूर्ती समोर उभा राहून आम्हाला एक वेगळंच समाधान मिळते, कारण या मूर्तीला फक्त रंगच नाही, आमची मेहनत, वेळ आणि बाप्पावरचं प्रेम दिसतंय. आणि पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवेल की बाप्पाला आम्ही कसं रंगवलंय. आणि पुढच्या पार्टसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि बाप्पा तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंटमध्ये सांगा.